क्षयमध्ये नाही. क्षय म्हणजे नाश, तो दिवसच नाही, तिथीच नाही आहे, त्यामुळे ती तिथे घ्यायचीच नाही. म्हणून तो वर्ष लिहिलंय. नाही इकडचा दिवस आहे ना पुढचा दिवस आहे, मध्येच आहे. म्हणजे एकाच तारखेला 2 तिथी आल्या असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे ही पण नाही ती पण नाही, म्हणून ती वर्ज करायची. सतीश कळलं? तसाच तिथे घाबाड योग सुरू होता. घाबाडी म्हणजे काय? आता ही भाषा जरा वेगळी आहे, ज्योतिषाची भाषा वेगळी असते. घबाड म्हणजे समजा तुम्ही रस्त्यानं चाललेला आहे आणि एक ठिकाणी तुम्हाला धनाचं गाठोडं सापडलं, त्याला घबाड असं म्हणतात. त्याची व्याख्या अशी करायची, म्हणजे न कळत आपल्याला धनप्राप्ती होणे किंवा एखाद्याचं गाठोडं मिळणे, त्याला घबाड असं म्हणतात. घबाड मिळालं असं गावठी शब्द आहे. आता समजा तुम्हाला एखाद्याने कोणीतरी सांगितलं ऑगस्ट मध्ये 5 तारखेला आम्ही कुठेतरी जाणार आहे, तो दिवस आमच्या प्रवासासाठी योग्य आहे का? सांगा आता मला. गोसावीताई सांगा. तुम्हीच प्रश्न विचारला ना, याचा उपयोग काय? तर मी आता तुम्हाला विचारलं की मी 5 ऑगस्टला प्रवासाला जाणार आहे, जरा बघा 5 तारीख योग्य आहे का? मी तुम्हाला विचारली तर तुम्ही मला कसं सांगणार? मग तुम्ही 5 तारीख काढणार, 5 जुलै. 5 जुलैच्या पुढे बघा मेष लिहिलंय. मग पहिल्यापासून बघा, लेफ्ट पासून सप्तमी आहे, बुधवार आहे, अश्विनी नक्षत्र आहे, चांगलं आहे. पण शूल योग आहे, जरा वाईट आहे. विष्टीकरण आहे, वाईट आहे. आणि त्या दिवशी कला अष्टमी आहे, पुढे भद्रा आहे आणि पुढे मृत्यू लिहिलेला आहे. मग हा दिवस चांगला आहे की वाईट आहे सांगा जरा? वाईट आहे. म्हणून तुम्ही मला सांगायचं की तुम्ही या दिवशी प्रवासाला जाऊ नका. कशासाठी हे सांगतो कळलं का आता? त्याच्यापेक्षा वरचं बघा, 4 तारीख. 4 तारीख बघा, रेवती नक्षत्र आहे, छान आहे. धृती योग आहे, वाईट आहे. गर आणि वनी चांगला आहे. आणि पुढे बघा 4च्या पुढे बघा मेष राशी आहे, चांगला आहे. पण अमृत योग आहे. त्यामुळे प्रवासाला जायचं की नाही जायचं? जायचं, काही प्रॉब्लेम नाही, बिंदास जाऊ दे. अमृत योग आला. भद्रा, यमघंट हे सगळे, विष्टी हे सगळे टाळायचे असतात. अमावस्या पण वर्ज्य असते, ती सुद्धा टाळायची असते. सगळ्यात आधी आपण काय बघत असतो? राशी. राशी कर्क. कर्क राशीमध्ये चंद्र स्वग्रही, खूप चांगला आहे. त्याच्यानंतर चंद्राबरोबर सूर्य, हा रवी आणि बुध आणि गुरु पण आला. आता हा कसला योग झाला सांगा मला? चंद्र, रवी, सूर्य आणि बुध कर्क राशीमध्ये सांगा. रवी आणि बुध आदित्य योग. हा सांगा सांगा, बरोबर आहे. आदित्य योग, बुध आणि चंद्र लक्ष्मी योग असतो. नाही, या चौघांचा मिळून काय झाला? चौघांचा मिळून तेच योग तुम्हाला शिकवणार आहे मी. राजयोग. राजयोग झाला, करेक्ट. आणि लाभस्थानात असल्यामुळे राजयोग झाला. म्हणजे चंद्र म्हणजे आपण स्वतः, आपल्या स्वतःच्या राशीमध्ये आपण सूर्याला बोलवलं, गुरुला बोलवलं आणि आपली स्वतःची बुद्धी पण तिथे आहे. इथे जर मंगळ असतं ना तर हा महाबली राजयोग झाला असता. पण तिथे मंगळ नाही, त्यामुळे महाबली राजयोग नाही झाला, तो राजयोग झाला. तर ह्या योगाला पूरक आता हा राजयोग आहे. पण हा राजयोग भंग पावलाय का? आता ते कसं ठरवायचं? तर हा राजयोग भंग पावलाय का ते बघायचं. चंद्र स्वग्रही आहे, चांगला आहे. सूर्य कुठून आलाय? कुठून आलाय म्हणजे भाषा बघा आता कळते का नाही? ही जो 12व्या स्थानातून आलेला आहे. सूर्य 12व्या स्थानातून आलेला आहे, म्हणजे 1 पॉइंट वीक झाला. म्हणजे काय झालं? त्याने राजयोगाचा नाश केला. पुढे बुध कुठून आलेला आहे सांगा? लग्नी बुध आहे, बरोबर आहे. लग्न स्थानातून लाभस्थानात बुध आलेला आहे, म्हणजे त्यांनी फळ शुभ फळ दिलं, म्हणजे राजयोगाची ताकद वाढवली. मूळतः राजयोग आहे चंद्रामुळे, नाश पावला रवीमुळे, पुन्हा बुधामुळे तो अजून जागृत झाला.
आता गुरु कुठून कुठून आलाय बघा. चतुर्थ स्थानातून आलाय, गुरुने अजून ताकद वाढवली. अजून बघा सप्तम स्थानातून आलाय, अजून गुरुची ताकद वाढली. मग आता ताकद किती झाली आणि नीचभंग किती झाला किंवा दूषित किती झाला सांगा आता मला. तो राजयोग दूषित झाला किती प्रमाणात? सर 1 पॉइंट नाही झाला, ताकद जास्त वाढली. मग तो एक मायनस वाला पॉइंट आहे तो कमी पडला जास्त पुढे. हा म्हणजे आणि तो कोण आहे मायनस करणारा? मायनस करणारा सूर्य आहे, महाबलाढ्य ग्रह आहे तो. त्यामुळे तो काही ना काहीतरी अडथळे देणार. राजयोग आहे, मिळतंय पण ते टिकवायचं नाही टिकवायचं किंवा कसं मिळवू द्यायचं, त्यात मिळवताना किती अडथळे ते ह्याच्यावरून कळतं. म्हणजे राजयोग आहे पण अडथळ्यात आहे असा त्याचा अर्थ झाला. आता बघा राजयोगाची पत्रिका आहे. आता लग्नानंतर या पत्रिकेचा भाग्योदय आहे का? हो सर. कशामुळे सांगा? कारण ना विवाहाचा मालक आहे ना लग्नाच्या नंतरच्या स्थानामध्ये लाभ स्थानात. म्हणजे विवाहस्थान डॅमेज झालंय का मला सांगा आता. बरोबर बरोबर. लाभ आहे. विवाहानंतर लाभ, विवाहानंतर याला भाग्योदय असं म्हणायचं. म्हणजे ह्या व्यक्तीचा विवाहानंतर भाग्योदय होणार आहे. विवाहाच्या आधी किती जरी केलं तरी तो राजयोग ऍक्टिव्ह होतच नाही. अशा व्यक्तीचा नोकरी लागेल, पैसे मिळेल, सगळं मिळेल, पण राजयोग जो ऍक्टिव्ह होणार आहे तो विवाहानंतर राजयोग ऍक्टिव्ह होणार. आता पुढे बघा, विवाहस्थान डॅमेज आहे का मी असं म्हटलं सांगा आता मला. 6-8-12शी काही कनेक्शन आहे का विवाहस्थानचं? हो सर. हा बरोबर बरोबर. बर शनी पंचम स्थानचा पण मालक आहे. हा मग तो शनी किती प्रमाणात डॅमेज केलं शनीने? पंचम स्थानचा पण मालक आहे आणि शत्रुस्थानचा पण मालक आहे. मग तो शनी किती प्रमाणात दूषित झाला विवाहस्थानात असला तरी? डबल झाला ना. डबल नाही, अजिबात नाही. म्हणजे त्याचे 3 भाग मी करायला सांगितले होते तुम्हाला नेहमी, 35-35-35 असं. तर हा मूळ विवाहस्थानात आहे एकटा, त्याचं 35, पंचम स्थानातून आला त्याचं 35 आणि हा शत्रुस्थानात आहे त्याचं 35. शत्रुस्थान हे मृत्यूस्थानासारखं एवढं डेंजर नसतं. तो फक्त आजार एखादा क्रिएट करू शकतो जोडीदाराला फार फार तर, पण ते पण जोडीदाराच्या पत्रिकेत जर आजाराचा योग असेल तर, अन्यथा नाही. म्हणून पंचम स्थानचा मालक तो स्ट्रॉंग झाला. आता असा असल्यानंतर हा विमान प्रवासाचा योग झाला. पंचम स्थानचा मालक विवाहस्थानात विमान प्रवास म्हणजे लग्नानंतर परदेशात जाण्याचा योग निर्माण झाला. कळलं? आता पुढे बघा, सुखस्थानचा मालक गुरु कुठे आहे? आईचं आतोनात प्रेम मिळणार, घराचं सुख भरपूर मिळणार. पद्धतीनं चतुर्थ भावाचा मालक लाभ स्थानात आईचं सुख, घराचं सुख, गाडीचं सुख सगळं मिळणार या व्यक्तीला. म्हणून तर राजयोग ऍक्टिव्हेट झाला. तो तुम्हीच सांगितलेली तारीख मी घेतली, त्या तारखेप्रमाणेच ही पत्रिका अशी आहे. त्या दिवशी जर एखाद्या ह्या वेळेला जर जन्म झाला असेल तर ह्या गोष्टी त्यात आहेत बरोबरून. बर आता पुढे बघा, अजून शत्रुस्थानामध्ये राहू आहे. आता राहू स्वतंत्र फळ देणार आहे, कारण शनीच्या राशीचं फळ जे दूषित होणार होतं ते पंचम स्थानाने वाचवलं. त्यामुळे शनीच्या राशीमध्ये राहू आहे, पण तो स्वतंत्र फळ देणार आहे. काय फळ देईल सांगा मला? उजव्या पायाला त्रास होण्याची शक्यता, उजव्या पायाला कुत्रा चावण्याची शक्यता, उजव्या पायाला अपघात होण्याची शक्यता, हे फक्त एकट्या राहूचं आहे. गुरु चांगला असल्यामुळे घड्याळच असं नाही, कारण एवढी पत्रिका वाईट नाहीच आहे. हा
आता पुढे बघा, वडिलांचं स्थान बघा, भाग्यस्थान आणि वडिलांचं स्थान हर्षल आहे. तो कोणाच्या राशीमध्ये आहे? शुक्राच्या राशीमध्ये आहे, वृषभ राशीमध्ये आहे. आणि वृषभ राशीचा मालक कुठे आहे? हा, म्हणजे भाग्येश लग्नी आहे. आणि भाग्येश अजून हा धनस्थानचा मालक पुन्हा शुक्र लग्नेश आहे. म्हणजे ह्या व्यक्तीचं धनस्थान पण स्ट्रॉंग झालं, ह्या व्यक्तीचा शुक्र लग्नी स्ट्रॉंग झाला, ह्या व्यक्तीच्या वडिलांची ताकद नशीब सुद्धा स्ट्रॉंग झालं. मग ही कुणाच्या अंमलाखालची पत्रिका झाली? शुक्राच्या आणि गुरुच्या अंमलाखालची पत्रिका झाली. टोटल शुक्र आणि गुरुच्या अंमलाखालची पत्रिका. मग आता या व्यक्तीला काय कमी पडणार आहे सांगा? सगळंच मिळणार. या व्यक्तीला पैसे कमवण्याची कला आहे, या व्यक्तीला वडिलार्जित प्रॉपर्टी आहे. वडिलार्जित प्रॉपर्टी असण्याचं एक हे अजून स्थान आहे. कसं ओळखायचं? तर हे वडिलार्जित प्रॉपर्टी यांना मिळणार, आईकडची प्रॉपर्टी मिळणार, आईचं सुख मिळणार, वडिलांचं सुख मिळणार. आता ह्या व्यक्तीला संतान सुख मिळणार का? बघा आता थोडस पुढे. हा, संतान सुख मिळणार पण ते डिवाइड होणार. आणि संतान सुख मिळणार पण ते जोडीदाराच्या पत्रिकेमध्ये अजून काय योग आहेत, त्यांना कसं संतान सुख आहे त्यावर अवलंबून आहे. संतान प्राप्ती ही काही एकट्याची नसते, त्यामुळे जोडीदाराच्या स्थानावर पण अवलंबून आहे ना. तर संतान सुख मिळणार का हा विषय इथे अर्धा राहतो. जिथे जिथे वैवाहिक सुखाच्या नंतर म्हणजे जिथे जिथे आफ्टर मॅरेज काही घटना असतात, अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला ऑन डिपेंड लाईफ पार्टनर स्वरस्कोप वरच अवलंबून असतात. त्यामुळे अशा काही प्रश्नांची उत्तर वैवाहिक सुख आहे का? आहे. किती प्रमाणात आहे? 100% आहे. पण तिथे शनी आहे, तो शत्रुस्थानचा मालक आहे. राहू बरोबर आहे, राहू काही ना काहीतरी त्रास देतोच. राहू काही ना काहीतरी तिथे त्रास देतो. म्हणून इथे एक काळजी घ्यायची आहे. जोडीदाराच्या पत्रिकेमध्ये बघायचं काही आजार होण्याची शक्यता आहे का. आता ते मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी मध्ये येतं, ते मी सांगणार आहे तुम्हाला. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय, तो एक सेपरेट विषय आहे. हे शत्रुस्थानचं माल. शत्रुस्थान म्हणजे आजाराचं स्थान. आजार डोक्याला आहे का? आजार उजव्या खांद्याला आहे का? आजार डाव्या खांद्याला आहे का? आजार हार्टला आहे का? आजार डाव्या फुफ्फुसाला आहे का? आजार उजव्या फुफ्फुसाला आहे का? आजार पुन्हा लिव्हरला आहे का? आजार हाताला आहे का? आजार हाताला होईल का? आजार आईला होईल का? आजार वडिलांना होईल का? आजार जोडीदाराला होईल का? आजार संतान स्थानाला होईल का? संतान प्राप्तीला काही आजार होईल का? कारण आजाराच्या स्थानात पण शनी आहे आणि पंचम स्थानामध्ये पण शनी आहे. ह्याला मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी म्हणतात. तर तो एक विषय घेऊया, लवकर घेऊया तो मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचा, कारण हा फार महत्वाचा विषय आहे. तो पुढच्या वेळेला तोच खास करून घेऊ आपण. मी विसरलो तरी सांगा, म्हणजे मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी अशा पद्धतीने बघता येते. जेवढी स्थानं आहेत त्या त्या स्थानाचा आपल्या शरीराशी संबंध आला. जेवढी स्थानं आहेत ती स्थानं आपल्या नातेवाईकाची कोणाची आहेत त्यांच्याशी त्याचा संबंध आला. त्याला जो जो आजार होईल त्या त्या व्यक्तीला नाही तर त्या त्या स्थानावरती आपल्याला आजार होईल. अशा पद्धतीने ते मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचं गणित असतं. ही पत्रिका फार सुंदर आहे, खूप छान पत्रिका आहे. या व्यक्तीला सगळंच सुख आहे. आता कर्मस्थानामध्ये मंगळ आलाय बुधाच्या राशीमध्ये, काय फळ होणार आहे सांगा मला. अधिकार म्हणजे तो लिडरशिप म्हणजे केतू लिहायचं राहिलो. हा, लिडरशिप चांगली का? सेनापती म्हणजे लीड करण्याचं काम पण चांगलं करेल तो ना, म्हणजे त्याचं कर्म तशा प्रकारे असेल. नाही, तुमच्या लक्षात नाही आलं. मंगळ कर्मस्थानात आहे, तो कुठून आलाय असा प्रश्न विचारलाय मी. अच्छा अच्छा. हा,
मग कर्म कसं असेल? कर्माचा काय झाला? कर्माचा मृत्यू. कर्माचा मृत्यू म्हणजे स्वतःच्या हातून कर्तृत्व फार कमी होईल. कळलं का? स्वतःच्या हातून कर्तृत्व कमी होईल, पण त्यांना सपोर्ट कोणाकोणाचा आहे सांगा आता? या व्यक्तीला सपोर्ट कोणाकोणाचा आहे? आईचा आहे, वडिलांचा आहे, पत्नीचा आहे, सर मोठ्या भावंडांचा पण आहे. हो मोठ्या भावंडांचा पण आहे, बरोबर. वडिलांची प्रॉपर्टी, सगळ्यांचा त्याला सपोर्ट मिळते. म्हणजे विशेष यांना कर्म करायची आवश्यकता नाही, म्हणून कर्माचा मृत्यू. कर्माचा मृत्यू म्हणजे विशेष कर्म नाही करणार. आपण एकदा काय म्हटलं होतं? कर्म दारिद्र्य योग. मोठ्या उद्योगपतीच्या मुलाची पत्रिका आहे असं म्हणायला हे हरकत नाही. अशा पद्धतीने हे सुख शांती आणि समाधान मिळवून देणारी पत्रिका आहे. सगळ्याच गोष्टींनी फायदेशीर आहे, सगळ्याच गोष्टींनी. आता मी म्हटलं होतं शुक्र. शुक्र काय करतो? हाऊस मोड. आता याच्यामध्ये व्यसन योग कुठे आहे का मला सांगा? दिसतोय का तुम्हाला? दिसतोय का व्यसन योग? अजिबात नाही. परफेक्ट, छान. व्यसन योग अजिबात नाही. या पत्रिकेत पराक्रम योग आहे का? कसा सांगा? कारण मंगळ तिसऱ्या स्थानावर त्याच्यामध्ये पण तो इथून आलाय ना, वृत्तीस्थानातून. मंगळ आणि सूर्य एकत्रित आल्यानंतर पराक्रम होतो. जे स्वतःच्या ताकदीने सगळे मिळवून घेतो माणूस, व्यक्ती. इथे काय झालंय बघा, इथे स्वतःचा पराक्रम नाही, पण लाभस्थानच एवढं स्ट्रॉंग झालंय. लाभस्थानातच राजयोग निर्माण झालाय. त्यामुळे सर्वांचं त्यांना या व्यक्तीला सहकार्य मिळत आहे, सर्वांचं. त्यामुळे हे मैत्रीचं सुद्धा स्थान आहे, मित्रांचं सुद्धा सहकार्य मिळणार. आणि पुन्हा पराक्रम स्थानाचा मालक कर्मस्थानात. त्यामुळे यांनी जरी नाही काय केलं तर यांची कंपनी ऑटोमॅटिक प्रॉफिट मध्ये प्रॉफिट कमवून देणार. कारण कंपनी इतर लोकांच्या भरोशावर चालते आणि त्याचं धनस्थान अतिशय स्वच्छ आहे. धनस्थानामध्ये कोणताही फॉल्ट अजिबात नाही. त्याच्या नशिबात पैसाच पैसा आहे. लग्नी शुक्र, धनस्थानचा मालक शुक्र आणि भाग्यस्थानात शुक्र. आता हर्षल बरोबर आहे. आता काय हर्षलचं फळ मिळेल मला सांगा? शेवटचा पॉइंट आहे. हर्षलाचं काय फळ मिळेल मला सांगा? धनाचा स्फोट करेल. वाया खाली नाही, मी म्हटलं होतं तुम्हाला, हर्षल ज्या ठिकाणी असतो तो स्फोटक आहे. तो अचानक काहीतरी करतो. अचानक वडिलांचा काय होईल? नाही, वडिलांचा काय होईल म्हणाला? अपघात नाही होणार. अपघात स्थान नाहीच आहे ना. अपघात नाही, योग नाहीच आहे ना. अपघात योग कुठे आहे? ज्याच्या बरोबर असेल त्याची ताकद वाढवतो. शुक्राची ताकद वाढवतो, बरोबर आहे. शुक्राची ताकद वाढवली त्यांनी. आणि शुक्र नशिबाचा मालक आहे, लग्नेश आहे, धनस्थानचा मालक आहे. आता काय कराल? अचानक धन मिळवून देईल, खूप धन मिळवून देईल. अचानक काहीतरी होईल, अचानक कुठून तरी पैसे मिळतील, अचानक वडिलांचा कुठेतरी लाभ होईल. वडिलांचा मृत्यू अपघात नाहीच आहे, याच्यात स्वतःचा अपघात मृत्यू नाहीच आहे. मी तुम्हाला सुरुवातीला 3 गोष्टी शिकवल्या होत्या. शत्रुस्थानचा मालक ज्या ठिकाणी असतो त्याचं काय फळ मिळतं, मृत्यूस्थानचा मालक ज्या ठिकाणी असतो त्याचं काय फळ मिळतं, आणि देशवाडी स्थानचा मालक ज्या ठिकाणी असतो तिथं काय फळ मिळतं, हे मी तुम्हाला शिकवलं होतं. कारण ते बघितल्याशिवाय कुठलं फळ घ्यायचं नाही. सगळ्यात आधी डोक्यात तेच आणायचं. 60-12चा मालक कुठे बसलाय, सगळ्यात आधी ते शोधायचं. कुंडली बघताना सर्वात आधी तेच काम करायचं, त्याशिवाय पुढे जायचंच नाही. पत्रिका तुमच्या समोर आली की त्यात वाईट काय 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 आहे ते
पटापट लक्षात ठेवायचं किंवा एका पेजवरती लिहून काढायचं आणि त्याच्यानंतर मग गोळाबेरीज सगळ्यांची करायची. नक्षत्राचं काय फळ, कुठल्या ग्रहाचं काय फळ, इथेचं काय फळ, असं करून मग फायनली एक काहीतरी डिसिजन सांगायचं. असं असतं ते. नाहीतर मग बरेच ज्योतिषी फक्त एका नुसत्या ग्रहावरती सांगतात, अरे शुक्र तिथे आला मग व्यसन करेल. नाही, अजिबात नाही. सर हा. भाग्यस्थानामध्ये म्हणजे पितास्थानामध्ये हर्षल आहे, शुक्र खरं आता चांगला आहे, पण वडील विक्षिप्त स्वभावाचे असतील ना? हा, ते असू शकतं, पण विक्षिप्त म्हणजे ते दूषित नाही झालं ना हर्षल कोणत्याच बाजूनी. आता विक्षिप्त स्वभावाचे म्हणजे आता धनाच्या बाबतीत आहे ना, तर धन कमवण्यासाठी विक्षिप्त. आलं का लक्षात? वडील विक्षिप्त असतील पण कोणत्या कारणाने, तर ते धन कमवण्यासाठी विक्षिप्त असतील. समजा बिझनेसमॅन असतील तर ऑफिसमध्ये सकाळी 6 वाजताच जाऊन बसणार, बाकीचे येतील 8-9 वाजता, पण हे 6 वाजताच जाऊन बसणार, रात्री 11 वाजेपर्यंत बसलेत, असे विक्षिप्त. अजून काय नाही. आणि दुकानदार असतील तर सकाळी 7 वाजता बसणार, गिरायकाची वाट बघत 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 10ला 9ला बंद करायचं, 11 वाजेपर्यंत वाट बघणार, आणि शटर बंद केलं तरी पुन्हा उघडणार आणि पुन्हा त्या गिरायकाला देणार आणि पुन्हा निघून जाणार, असे विक्षिप्त. हा, तर असं हे बरोबर आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे परफेक्ट आहे. जे तुम्हाला त्या त्या ग्रहाचं सुद्धा कारकत्व कळायला लागलेलं आहे, त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे. शनी आणि नेपच्यून हा विवाह स्थानामध्ये युती झालेली आहे. त्याचं काय फळ मिळेल? त्याला सुख मिळेल, पण थोडा उशीर आहे. सर बळ देईल शनीला, थोडा उशिरा विवाह होईल, विवाह उशीर होईल. हा, पण शनी हा आध्यात्मिक ग्रह आहे. शनी हा आध्यात्मिक ग्रह आहे. आध्यात्मिक पण तो असणार. हा, आध्यात्मिक पण असणार. जोडीदार आध्यात्मिक असणार, तो नाही. जोडीदार आध्यात्मिक. तो असता तर इथं असता, तो हा रोमॅन्टिक असणार आहे. हो. शुक्र तिथे आला ना, रोमॅन्टिक भरभरून प्रेम करणार, जोडीदारावर आहे, इतरावर नाही. तर कर्मस्थान डॅमेज आहे. कर्मस्थान चांगलं असतं तर सगळ्यावरती प्रेम करणारा झाला असता तो. शुक्र इथे आहे म्हणजे जोडीदारावरती त्याची नजर आहे, भरभरून जोडीदारावरती प्रेम करणार, पूर्ण विश्वास टाकणार जोडीदारावरती, गुरुच्या राशीत असल्यामुळे. शनी उशिरा विवाह करणार, जोडीदार लेझी मिळणार, आळशी मिळणार. नेपच्यून असल्यामुळे इंट्युशन्स, आणि शनी आध्यात्मिक योग आणि नेपच्यून इंट्युशन्स, अशा लोकांना अध्यात्मामध्ये प्रगती घडवतात. म्हणजे जोडीदार आध्यात्मिक प्रगतीवाला मिळतो आणि त्यांना ईश्वराचं दर्शन होण्याची सुद्धा शक्यता असते. शनी आणि नेपच्यून, गुरु आणि नेपच्यून आल्यानंतर असे फळ मिळतात की ईश्वराचं अशा लोकांना दर्शन घडतं. इथेच नेपच्यून आणि हर्षल असतं ना, तर हमखास घडलं असतं. घडणार म्हणजे घडणार, 100% घडणार. कारण हे अचानक घडवतो ना काही. तर शनी हा आध्यात्मिक योग झालेला आहे, त्यामुळे जोडीदार चांगला मिळणार, आध्यात्मिक मिळणार, ईश्वराला मानणारा मिळणार, युनिव्हर्सल एनर्जीशी बिहून वागणारा मिळणार. इनफॅक्ट पत्रिका चांगली आहे, कोणतं स्थान दूषित नाही, असं जनरली आपलं बोलणं झालं. आता फायनली काय डिसिजन काढायचं? तर ही पत्रिका उत्तम आहे, या पत्रिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. पितृदोष आहे का? अजिबात नाही. कुलदेवीचा दोष आहे का? अजिबात नाही. कोणत्याही प्रकारचा दोष नाही. चंद्र आणि सूर्य एकत्रित असल्यानंतर अमावस्या असते, आणि चंद्र आणि सूर्य सप्तमात असतात, एकामेकासमोर असतात, तेव्हा पौर्णिमा असते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री पवनपुत्र हनुमान की जय. गणपती बाप्पा मोरया. होऊ देत सुखी सारे, सर्व आरोग्य लाभू दे, मांगल्य सर्व पावोत, न कोणा दुःख होऊ दे.
ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णश्च पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे ओम शांती शांती शांती। आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्या समोर येत राहतील। श्री स्वामी समर्थ।